So, in last lecture, we have seen about specific conductance. Last lecture मध्ये आपण काय बघितलं होतं? Specific conductance, and it is denoted by what? Denoted by what? Kappa. It is denoted by kappa. And now in this lecture we will see next, that is the equivalent conductance. That is called equivalent conductance, and it is denoted by lambda v. It is denoted by lambda v. So what is mean by equivalent conductance? Equivalent conductance म्हणजे काय? कशाला म्हणायचं equivalent conductance? Suppose I draw one cell. मी एक सेल ड्रॉ करतो. एक सेल आहे हा सपोज, ठीक आहे. आणि यामध्ये हे दोन इलेक्ट्रोड आहे. दोन काय आहे यामध्ये? इलेक्ट्रोड आहे ना. आता आणि ह्या दोन इलेक्ट्रोड मधलं जे अंतर आहे, ह्या दोन इलेक्ट्रोड मधलं जे अंतर आहे, सपोज हे इथून एवढं अंतर हे आहे 1 मीटर. सपोज काय आहे? 1 मीटर. ठीक आहे ना. आता ह्या दोन इलेक्ट्रोड मध्ये जर 1 kg इक्विव्हॅलंट आपण इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन घेतलं, किती? 1 kg ऑफ इलेक्ट्रोलाइट. 1 kg ऑफ इलेक्ट्रोलाइट. 1 kg ऑफ इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन घेतलं. कोणामध्ये ते इलेक्ट्रोलाइट सोल्युशन? दोन इलेक्ट्रोड मध्ये, जे काय 1 मीटर अपार्ट आहे. एकमेकांपासून किती दूर आहे ते? 1 मीटर. तर या सोल्युशन मुळे जे काही कंडक्टन्स क्रिएट होईल, या सोल्युशन मुळे जे काही कंडक्टन्स क्रिएट होईल त्याला म्हणायचं इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. त्याला काय म्हणायचं? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. अँड इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा व्ही. जर दोन इलेक्ट्रोड हे एकमेकापासून 1 मीटर अपार्ट आहे आणि त्यामध्ये 1 kg ऑफ इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आपण घेतलं आहे, तर त्या सोल्युशनमुळे जे काही कंडक्टन्स क्रिएट होईल, त्याला काय म्हणायचं? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. त्याला म्हणायचं इक्विव्हॅलंट कंडक्टन्स, अँड इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा व्ही. सो द डेफिनेशन विल बी व्हॉट? डेफिनेशन कशी होईल? इट इज डिफाइंड ॲज the conductance of a solution containing 1 kg equivalent of electrolyte placed between two parallel electrode 1 meter apart. I repeat again, it is defined as the conductance of a solution containing 1 kg equivalent of electrolyte placed between two parallel electrode 1 meter apart. दोन इलेक्ट्रोड एकमेकापासून 1 मीटर अपार्ट आहे, 1 मीटर डिस्टन्सवर आहे, आणि त्यांच्यामध्ये जर आपण 1 kg ऑफ इक्विव्हॅलंटचं सोल्युशन ठेवलं, तर त्या सोल्युशनमुळे जे काही कंडक्टन्स क्रिएट होईल त्याला म्हणायचं इक्विव्हॅलंट कंडक्टन्स, अँड इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा व्ही. अँड दिस टू आर द इलेक्ट्रोड. हे दोन काय? इलेक्ट्रोड आहे. पॅरलल इलेक्ट्रोड. पॅरलली एकमेकापासून ते किती अंतरावर आहे? 1 मीटर अंतरावर. आणि यांच्यामध्ये सोल्युशन किती घेतलं आपण? 1 kg इक्विव्हॅलंट इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घेतलं, आणि त्याच्यामुळे ह्या सेलमध्ये जे काही कंडक्टन्स क्रिएट होईल त्याला म्हणायचं इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. हे झालं इक्विव्हॅलंट कंडक्टन्सची डेफिनेशन. आता इक्विव्हॅलंट कंडक्टन्सला एका दुसऱ्या प्रकारे सुद्धा लिहिता येते. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इट आल्सो रिलेटेड टू द स्पेसिफिक कंडक्टन्स. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स हे स्पेसिफिक कंडक्टन्स सोबत आणि व्हॉल्यूम सोबत सुद्धा रिलेटेड आपल्याला दाखवता येते. नाउ सपोज इक्विव्हॅलंट कंडक्टन्स लॅम्बडा व्ही, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज इक्वल टू kappa into V. Here kappa is what? Specific conductance. Kappa काय आहे? Specific conductance,
आणि व्ही इज व्हॉट व्हॉल्यूम. व्ही इज व्हॉट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग 1 kg इक्विव्हॅलंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. हे असं व्हॉल्यूम ज्याच्यामध्ये किती इलेक्ट्रोलाइट आहे 1 kg इक्विव्हॅलंट ऑफ इलेक्ट्रोलाइट आहे. किती व्हॉल्यूम आहे की ज्याच्यामध्ये काय आहे 1 kg ऑफ इक्विव्हॅलंट इलेक्ट्रोलाइट आहे. ते व्हॉल्यूम त्या सोल्युशनचं ते व्हॉल्यूम प्लस स्पेसिफिक कंडक्टन्स यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. लॅम्बडा व्ही इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स दॅट इज कप्पा इंटू व्ही, where V is the volume of the solution containing 1 kg equivalent of electrolyte. So this is the simple relation between the specific conductance and the equivalent conductance Now नेक्स्ट, आता आपण हे बघितलं इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज रिलेटेड टू द कप्पा इंटू व्ही. कप्पा इंटू व्ही. नाव आता व्ही म्हणजे काय व्हॉल्यूम. व्ही म्हणजे व्हॉल्यूम इन ml. व्ही इज द व्हॉल्यूम इन ml. ओके. नाव we know normality is equal to number of gram equivalent upon volume in ml. जर इथे ml मध्ये व्हॉल्यूम घेतला असेल तर वरती आपल्याला 1000 करायला लागेल. जर ml मध्ये नसेल लिटर मध्ये असेल तर 1000 लिहायची गरज नाही. तर n इज व्हॉट नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू व्हॉट नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम इन ml. अपॉन व्हॉल्यूम इन ml. नाउ n इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट. सपोज 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट आहे. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट किती आहे 1 आहे. ओके. इंटू व्हॉट 1000 अपॉन व्हॉल्यूम इन ml इज v. व्हॉल्यूम इज इन ml v. सो v इज इक्वल टू व्हॉट 1000 अपॉन n that is the normality. 1000 upon n that is the normality. Now keep this value of volume in this equation. So equivalent conductance lambda v is equal to specific conductance kappa into 1000 by n into 1000 by n into 1000 by n into 1000 by n. तर एक रिलेशन आहे जे तुमच्या पुस्तकामध्ये बहुतेक दिलं असेल. सो इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स इंटू 1000 by n. आणि 1000 by n कसे आणले आपण बिकॉज v इज द व्हॉल्यूम इन ml. ओके. व्हॉल्यूम इन ml. नाउ normality is equal to number of gram equivalent of solute present in some volume. So number of gram equivalent upon volume in ml. आणि व्हॉल्यूम ml मध्ये म्हणून आपण 1000 केले. सपोज 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट प्रेझेंट आहे. किती आहे नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट किती आहे 1 आहे. तर आपण इथे 1 लिहू इंटू 1000 व्हॉल्यूम इन ml v. सो v इज इक्वल टू 1000 by n and keep this v is equal to 1000 by n into this equation. So lambda v that is equivalent conductance is equal to specific conductance into v ची व्हॅल्यू किती घेतली आपण 1000 by n. So 1000 by n. Okay. So this is the simple relation between equivalent conductance and specific conductance. Now next is unit of equivalent conductance. तर युनिट पार्ट करायचं तर असतेच, बट जर कन्फ्युजन झालं तर आपण रिलेशन वरून सुद्धा युनिट काय डिराईव्ह करू शकतो. आपल्याला युनिट कोणाचं डिराईव्ह करायचं आहे इक्विव्हॅलंट कंडक्टन्सचं. कोणाचं लॅम्बडा व्हीचं. सो लॅम्बडा व्हीचं रिलेशन काय आहे कप्पा दॅट इज द स्पेसिफिक कंडक्टन्स into
1000 अपॉन n हे एक रिलेशन आपण आता डिराईव्ह केलं आहे. इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स इंटू 1000 बाय n. दोन युनिट राहील आपले, एक एसआय युनिट राहील, एक सीजीएस युनिट राहील. एसआय युनिट आणि एक सीजीएस युनिट. नाव कप्पाचं युनिट काय आहे? आता आपल्याला याचं युनिट डिराईव्ह करायचं आहे इक्विव्हॅलेंट कंडक्टन्सचा. सो लॅम्बडा व्ही. व्हॉट इज द युनिट ऑफ स्पेसिफिक कंडक्टन्स? व्हॉट इज द युनिट ऑफ स्पेसिफिक कंडक्टन्स? स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट काय आहे? आपण डिराईव्ह केलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट होतं, मी इथे लिहितो, ओहम इनव्हर्स मीटर इनव्हर्स. ओहम इनव्हर्सलाच म्हटलं होतं आपण सीमेन आणि मीटर इनव्हर्स. ठीक आहे. यालाच ओहमला आपण अशा साइन मध्ये सुद्धा लिहिता येत होतं, ओहम इनव्हर्स मीटर इनव्हर्स, ओहम इनव्हर्स मीटर इनव्हर्स. हे झालं होतं स्पेसिफिक कंडक्टन्सचं कोणचं युनिट? एसआय युनिट. आता ह्याच स्पेसिफिक कंडक्टन्सचं सीजीएस युनिट जर लिहायचं होतं आपल्याला, तर ओहम इनव्हर्स मीटरचं काय होईल? सेंटीमीटर इनव्हर्स. ओके. नंतर ओहम इनव्हर्सला आपण काय लिहितो? सीमेन इंटू व्हॉट? सेंटीमीटर इनव्हर्स. आणि यालाच आपण अशा साइन मध्ये सुद्धा लिहिता येत होतं, सेंटीमीटर इनव्हर्स. हे रिलेशन आणि हे रिलेशन. हे एसआय युनिट, हे सीजीएस युनिट, हे सीजीएस युनिट. तर हे युनिट कोणाचं होतं? स्पेसिफिक कंडक्टन्सचं. ओहम इनव्हर्स इंटू मीटर इनव्हर्स, और ओहम इनव्हर्सला दुसरं नाव आहे सीमेन, सीमेन इंटू मीटर इनव्हर्स. किंवा यालाच ओहम इनव्हर्सला आपण अशा साइन मध्ये सुद्धा लिहितो, हा साइन आणि त्याच्या डोक्यावर -1, ओहम इनव्हर्स इंटू मीटर इनव्हर्स. हे होते एसआय युनिट. इथे काय बदल झाला? सीजीएस युनिट मध्ये फक्त मीटरचे काय झाले? सेंटीमीटर, बाकीचं ऍज इट इज आहे. हे झालं होतं स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट, स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट. मग आपण स्पेसिफिक कंडक्टन्स कुठे आहे? कप्पा म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स. आपल्याला युनिट काढायचं होतं इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स लॅम्बडा व्हीचं. स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट सपोज तुम्ही घेऊन लिहून घेतलं, ओहम. सपोज आपण हे युनिट घेतलं, हे युनिट घेतलं कोणचं? ओहम इनव्हर्स इंटू व्हॉट? मीटर इनव्हर्स. ओहम इनव्हर्स इंटू मीटर इनव्हर्स इंटू 1000 इंटू व्हॉट? इंटू व्हॉट? 1000 and n is what? Normality. Normality is equal to what? Gram equivalent of solute present in ml, present in some volume. The volume is represented by what? ml. आणि ml लाच आपण काय लिहू शकतो? सेंटीमीटर क्यूब. यालाच काय लिहितो आपण? सेंटीमीटर क्यूब. n ला कसं लिहिलं आपण? ग्रॅम इक्विव्हॅलंट पर सेंटीमीटर क्यूब. ग्रॅम इक्विव्हॅलंट पर ml. सेंटीमीटर क्यूब म्हणजे पर ml, सेंटीमीटर क्यूब म्हणजे ml. So lambda is equal to ohm inverse into meter inverse into 1000 gram equivalent है upon centimeter cube. Now unit will be ohm inverse. Okay, ohm inverse. आपल्याला हे जे युनिट घ्यायचं राहील, इथं जर आपण ml घेतलं, तिथं आपल्याला कोणतं युनिट घ्यायला लागेल? त्याचं सेंटीमीटर आलं. सो सेंटीमीटर. मग आता कसं होईल? ओहम इनव्हर्स इंटू हे वर जाईल सेंटीमीटर स्क्वेअर डॉट इंटू इक्विव्हॅलंट पर इक्विव्हॅलंट. तर त्याचं युनिट काय झालं? मग आता ओहम इनव्हर्स इंटू सेंटीमीटर स्क्वेअर इंटू पर इक्विव्हॅलंट. आता याला दुसऱ्या प्रकारे कसं लिहिता येईल? ओहम इनव्हर्सला अशा साइन मध्ये ओहम इनव्हर्स डॉट सेंटीमीटर स्क्वेअर डॉट पर इक्विव्हॅलंट. नाव आता याच इक्विव्हॅलंट कंडक्टन्सचं जर आपल्याला कोणतं युनिट लिहायचं असेल, समजून घ्या आपल्याला त्याचं एसआय युनिट लिहायचं असेल, त्याचं कोणतं युनिट लिहायचं असेल? एसआय युनिट. तर कसं लिहायला लागेल? बस यालाच बघून लिहायचं आहे एसआय युनिट.
काय राहील हे जर सारखं राहील, फक्त काय बदलेल इथं मीटर बदलेल. सो SI युनिट ऑफ इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज इक्वल टू व्हॉट, काय होईल, ओहम इनवर्स डॉट सेंटीमीटरचं काय होईल, मीटर पर इक्विव्हॅलंट, मीटर पर इक्विव्हॅलंट. यालाच काय लिहित असतो आपण, ओहम इनवर्सला सिमेन डॉट मीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. सो this is the SI unit of equivalent conductance and this is what CGS unit of equivalent conductance. And equivalent conductance is nothing but the conductance of a solution. Conductance of a solution. आता कोणचं सोल्युशन, असं सोल्युशन ज्याच्यामध्ये काय आहे, 1 kg इक्विव्हॅलंट ऑफ इलेक्ट्रोलाइट आहे आणि ते कशामध्ये प्लेस केलं आहे, दोन असे इलेक्ट्रोड जे एकमेकापासून किती दूर आहे, 1 मीटर अपार्ट आहे. त्या सोल्युशनमुळे त्या सेलमध्ये जे काही कंडक्टन्स क्रिएट होत असेल त्याला काय म्हणायचं आहे, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. दॅट इज कॉल्ड इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. सो इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज व्हॉट, it is defined as a conductance of a solution containing 1 kg of equivalent electrolyte, 1 kg equivalent of electrolyte placed between two parallel electrode 1 meter apart. आणि इक्विव्हॅलंट कंडक्टर आणि स्पेसिफिक कंडक्टरचं रिलेशन काय आहे, लॅम्बडा व्ही इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स कप्पा इंटू व्हॉल्यूम. आणि यावरून आपण एक रिलेशन क्रिएट केलं होतं, कोणचं, लॅम्बडा व्ही इज इक्वल टू कप्पा 1000/n. हे एक रिलेशन बनवलं होतं आणि नंतर आपण त्याची युनिट डिराईव्ह केलं. कप्पाचं युनिट लिहिलं, नंतर नॉर्मॅलिटीचं युनिट लिहिलं आणि सरते शेवटी आपल्याला CGS आणि SI असे 2 युनिट मिळाले. CGS युनिट मध्ये काय आहे, ओहम इनवर्स इंटू सेंटीमीटर स्क्वेअर इंटू पर इक्विव्हॅलंट. आणि SI युनिट मध्ये काय, सिमेंट इंटू मीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. सो दिस इज द SI and CGS unit. SI and CGS unit. Now, next conductance is molar conductance. Which conductance? Molar conductance. Next is what? Molar conductance, nu V, denoted by nu V. Now, कशाला म्हणायचं मोलार कंडक्टन्स, ओके, और मोलार कंडक्टिविटी, यू मे से मोलार कंडक्टिविटी. आता सेम जसं एक सेल आहे, हा एक सेल आहे, त्याच्यामध्ये हे 2 इलेक्ट्रोड आहे डीप केलेले, हे 2 इलेक्ट्रोड आहे, हे 2 काय आहे, इलेक्ट्रोड, हा सुद्धा इलेक्ट्रोड, ठीक आहे ना. आणि यांच्या मधातलं जे अंतर आहे हे आहे 1 मीटर. तर यांच्यामध्ये जर आपण 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट घेतलं, 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन घेतलं, 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन घेतलं बिटवीन 2 इलेक्ट्रोड दॅट आर 1 मीटर अपार्ट, तर त्या सोल्युशनमुळे जे काही कंडक्टन्स क्रिएट होईल त्याला कोणतं कंडक्टन्स म्हणायचं, मोलार कंडक्टन्स. त्याला कोणतं कंडक्टन्स म्हणायचं, मोलार कंडक्टन्स. सो डेफिनेशन विल बी व्हॉट, काय डेफिनेशन होईल, it is defined as the conductance of a solution containing 1 mole of electrolyte, containing किती, 1 mole of electrolyte placed between 2 parallel electrode 1 meter apart. 2 parallel electrode जे 1 meter apart आहे त्यांच्यामध्ये जेव्हा 1 mole of electrolyteचं सोल्युशन आपण घेऊ तर त्याच्यामुळे जे काही कंडक्टन्स क्रिएट होईल त्याला म्हणायचं मोलार कंडक्टन्स. आणि इट इज डिनोटेड बाय nu V. It is denoted by nu V. So molar conductance is what? It is defined as the conductance of a solution containing, conductance of a solution, यामध्ये जे काही सोल्युशन असेल, conductance of a solution
त्या सोल्युशन मध्ये किती इलेक्ट्रोलाइट असायला पाहिजे? कंटेनिंग 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट, 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट असायला पाहिजे. 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट दॅट इज प्लेस्ड बिटवीन 2 इलेक्ट्रोड दॅट आर 1 मीटर अपार्ट. एकमेकापासून किती दूर आहे ते इलेक्ट्रोड? 1 मीटर अपार्ट. यांच्यामध्ये जे सोल्युशन असेल की ज्याच्यामध्ये 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट आहे, त्याच्यामुळे जे काही कंडक्टन्स क्रिएट होईल त्याला काय म्हणायचं? मोलार कंडक्टन्स. दॅट इज कॉल्ड मोलार कंडक्टन्स. नाव हे झालं मोलार कंडक्टन्सची डेफिनेशन. नाव नेक्स्ट इज युनिट. आणि युनिट काढायच्या पहिले आपण रिलेशन बघू. मोलार कंडक्टन्स जसं इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स वॉज रिलेटेड टू द कप्पा इंटू व्हॉट? कप्पा इंटू व्ही. सो मोलार कंडक्टन्स इज रिलेटेड ॲज कप्पा इंटू व्ही. कप्पा इंटू व्ही. ओके. आणि नंतर आपण जर याला सॉल्व्ह केलं, जसं व्हॉल्यूम तिथे काय घेतलं होतं? नॉर्मॅलिटी. काय नाही, ग्रॅम इक्विव्हॅलेंट होतं. तिथे काय मोल आहे, म्हणून इथे काय मोलॅरिटी होईल. न्यू व्ही इज इक्वल टू कप्पा इंटू 1000/m. इथे मोलॅरिटी, कारण आपण काय घेतलाय? मोलर सोल्युशन घेऊन आलो, मोलच्या भाषेत बोलून आलो, म्हणून ते यम इन. आणि इथे काय आलं होतं? इक्विव्हॅलेंट कंडक्टन्सच्या वेळेस लॅम्बडा व्ही इज इक्वल टू के इंटू 1000/n आलो होतो, कारण आपण तिथे ग्रॅम इक्विव्हॅलेंट बोललो होतो. जेव्हा इक्विव्हॅलेंट वेटचा प्रश्न येतो तेव्हा आपण नॉर्मॅलिटी कन्सिडर करतो, आणि जेव्हा बोलतो तेव्हा आपण मोलॅरिटी करतो. ना आता याचा आता आपल्याला युनिट डिराईव्ह करायचं. युनिट मग कप्पाचं युनिट लिहाल तुम्ही, मोलॅरिटी लिहा, आणि त्याच्यामुळे जे युनिट येईल ते काय येईल? एक येईल सीजीएस, दुसरं येईल एसआय. सीजीएस मध्ये कसं येईल? मग सिंपल. आधीचं युनिट कसं होतं? ओहम इनव्हर्स, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्सचं ओहम इनव्हर्स इंटू सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलेंट होतं. आता फक्त इक्विव्हॅलेंटच्या जागी काय शब्द येईल? पर मोल. इक्विव्हॅलेंटच्या जागी कोणता शब्द येईल? पर मोल. तर मग याचं एसआय युनिट, सीजीएस युनिट जर लिहिलं किंवा एसआय युनिट लिहिलं, आपण पहिले लिहू याचं सीजीएस युनिट. तर ओहम इनव्हर्स डॉट सेंटीमीटर स्क्वेअर फक्त इक्विव्हॅलेंटच्या जागी कोणता शब्द येईल आता? मोल. पर मोल. ठीक आहे ना. यालाच ओहम इनव्हर्स इंटू सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ठीक आहे. आता यालाच आपल्याला एसआय युनिट मध्ये लिहायचं. एसआय युनिट कसं येईल? ओहम इनव्हर्स इंटू सेंटीमीटरचं काय होईल? मीटर स्क्वेअर आणि पर मोल. आणि ओहम इनव्हर्सला आपण काय लिहित असतो? सीमेन. ओहम इनव्हर्सला आपण लिहितो सीमेन डॉट सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. किंवा इथे काय लिहू? ओहम इनव्हर्सच्या जागी सीमेन मीटर स्क्वेअर पर मोल. तर अशा प्रकारे हे झालं एसआय, हे झालं सीजीएस. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे युनिटला कन्वर्ट करू शकतो, है ना. तर इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स आणि मोलर कंडक्टन्स मध्ये एकच फरक आहे. इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स मध्ये आपण नॉर्मॅलिटी कन्सिडर करतो आणि मोलर कंडक्टन्स मध्ये आपण मोलच्या भाषेत बोलतो. ठीक आहे ना. म्हणून इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स मध्ये इथे एन आला, एन स्टँड फॉर नॉर्मॅलिटी, आणि मोलर कंडक्टन्सच्या वेळेस बोलताना इथे आपण यम घेतला, म्हणून इथे यम म्हणजे मोल म्हणजे पर मोल, आणि इथे काय झालं होतं? पर इक्विव्हॅलेंट. ओके. सो दिस वॉज द स्पेसिफिक कंडक्टन्स, इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स अँड मोलर कंडक्टन्स. हे 3 प्रकारचे कंडक्टन्स आपण बघितले. नाव याच्यानंतरचा जो पार्ट आहे, जो सेल कॉन्स्टंट वगैरे त्यामध्ये येते, तर ते आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. तर आपण आतापर्यंत मी तुम्हाला टोटल एक थोडी ओव्हरऑल आयडिया देतो. आपण काय बघितलं? इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या डेफिनेशन पासून आपण हा युनिट सुरू केला.
इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय? अशी ब्रँच फिजिकल केमिस्ट्रीची की ज्यामध्ये काय होते, इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल एनर्जीचं इंटर रिलेशन काय केलं जाते, स्टडी केल्या जाते, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री. नंतर आपण कंडक्टन्स बघितलं. कंडक्टन्स म्हणजे काय? मायग्रेशन ऑफ आयन्स, फ्लो ऑफ आयन्स, आयन्सचं मायग्रेट होणं. ठीक आहे ना. आणि आपण इथं पर्टिक्युलर इलेक्ट्रोलाइट कंडक्टन्स बघू. म्हणजे इलेक्ट्रोलाइट म्हणजे असा सबस्टन्स की ज्याचे काय तयार होतात, आयन्स तयार होतात, पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स तयार होतात. तर इलेक्ट्रोलाइटच्या त्या आयन्समुळे, इलेक्ट्रोलाइट जेव्हा आपण एखादा इलेक्ट्रोलाइट जेव्हा आपण सोल्युशन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो, तर त्या इलेक्ट्रोलाइटचे दोन आयन्स बनतात. एक प्लस आयन बनतो, दुसरा मायनस आयन बनतो. समजून घ्या हा एबी इलेक्ट्रोलाइट आहे. हा जेव्हा तुम्ही डिझॉल्व्ह केला वॉटरमध्ये तर याचे दोन आयन बनेल, एक कॅटायन बनेल, एक एनायन बनेल. तर या आयनच्या फ्लोमुळे, ह्या आयनच्या मायग्रेशन झाल्यामुळे जो काही जे काही करंट क्रिएट होतो त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स. त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स. ठीक आहे ना. त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स. नंतर आपण इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स मध्ये बघितलं स्पेसिफिक कंडक्टन्स, नंतर बघितलं आपण इक्विव्हॅलंट कंडक्टन्स आणि नंतर बघितलं आपण मोलार कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स आपण दाखवत होतो कप्पा, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स आपण दाखवत होतो लॅम्बडा व्ही आणि मोलार कंडक्टन्स आपण दाखवत होतो न्यू व्ही. त्याला काय दाखवत होतो आपण? न्यू व्ही. ओके. तर इक्विव्हॅलंट कंडक्टन्सच्या वेळेस आपण इक्विव्हॅलंट वेटला कन्सिडर केलं होतं ग्रॅम इक्विव्हॅलंटच्या भाषेत, आणि मोलार कंडक्टन्सच्या वेळेस आपण मॉलिक्युलर वेट किंवा नंबर ऑफ मोल्सच्या भाषेत बोललो होतो. नंबर ऑफ मोल्सच्या भाषेत बोललो होतो. नाव आता नेक्स्ट, आणि नंतर आपण याचे युनिट सुद्धा बघितले. तर सिंपल आहे. स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट होतं, एकदम युनिट सांगून देतो. युनिट ऑफ ओव्हरऑल युनिट आपण बघून घेऊ एकदा. आपण बघितलं होतं स्पेसिफिक कंडक्टन्स, नंतर बघितलं होतं आपण इक्विव्हॅलंट कंडक्टन्स, नंतर बघितलं आपण मोलार कंडक्टन्स. ठीक आहे ना. आणि त्यामध्ये आपण बघितले होते दोन प्रकारचे युनिट, एक SI आणि दुसरं CGS. ठीक आहे ना. स्पेसिफिक कंडक्टन्सचं SI युनिट कसं लिहिलं होतं आपण? स्पेसिफिक कंडक्टन्सचं SI युनिट कसं लिहिलं होतं आपण? आपण लिहिलं होतं ते ओहम इनव्हर्स इंटू मीटर इनव्हर्स. ओहम इंटू मीटर इनव्हर्स. सीजीएसच्या भाषेत लिहायचं राहिलं, सीजीएस मध्ये लिहायचं राहिलं तर काय लिहू? ओहम इनव्हर्स इंटू सेंटीमीटर इनव्हर्स इंटू व्हॉट? सेंटीमीटर इनव्हर्स. ह्या ओहम इनव्हर्सलाच आपण अशा साइन मध्ये सुद्धा लिहिता येत होतं. ओहम इनव्हर्स डॉट मीटर इनव्हर्स और ओहम इनव्हर्स, इथे कसं लिहू? ह्या साइन मध्ये ओहम इनव्हर्स डॉट सेंटीमीटर इनव्हर्स. तर ओहम इनव्हर्सलाच आपण काय लिहितो? सीमेन इंटू मीटर इनव्हर्स, आणि याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? सीमेन इंटू सेंटीमीटर इनव्हर्स. तर हे झालं होतं स्पेसिफिक कंडक्टन्सचं SI युनिट आणि स्पेसिफिक कंडक्टन्सचं CGS युनिट. नंतर आपण आता बघितलं होतं इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. आपण काय बघितलं होतं? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. तर इक्विव्हॅलंट कंडक्टन्स मध्ये कसं लिहिलं होतं आपण युनिट? SI युनिट. ओहम इनव्हर्स असं लिहितो. ओहम इनव्हर्स डॉट सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. कारण आपण इक्विव्हॅलंट कंडक्टन्स बघितला. यालाच आता हे कोणचं युनिट झालं त्याचं? हे झालं CGS युनिट. याला आपण SIच्या खाली जर लिहिलं तर इथं काय करायला लागेल? मीटर करायला लागेल. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स युनिट काय होईल? ओहम इनव्हर्स डॉट मीटर स्क्वेअर इंटू पर इक्विव्हॅलंट. आणि त्याचं CGS युनिट काय होईल? ओहम इनव्हर्स डॉट मीटरच्या जागी सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. आता
या ओहम इनवर्सलाच कोण्या अशा साईन मध्ये सुद्धा लिहू शकतो आपण. ओहम इनवर्स डॉट मीटर स्क्वेअर इंटू पर इक्विव्हॅलंट. इथे सुद्धा काय लिहिता येईल आपल्याला, याच्याऐवजी साईन लिहिता येईल. ओहम इनवर्स डॉट सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. आणि ओहम इनवर्स म्हणजेच काय, सिमेन. ओहम इनवर्स म्हणजे काय, सिमेन. सिमेन डॉट मीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. आणि याला काय म्हणू, सिमेन डॉट सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. तर हे झालं इक्विव्हॅलंट कंडक्टन्सचं एसआय युनिट आणि त्याचं सीजीएस युनिट. नंतर मोलर कंडक्टन्स बघितलं. मोलर कंडक्टन्सचं काय युनिट आलं, मोलर कंडक्टन्स युनिट काय लिहिलं आपण, याच्याच सारखं, परंतु पर इक्विव्हॅलंटच्या जागी काय झालं, पर मोल झालं. मग लिहू इथून एसआय युनिट. ओहम इनवर्स डॉट मीटर स्क्वेअर डॉट पर मोल. ओहम इनवर्सला अशा साईन मध्ये सुद्धा लिहिता येतात, ओहम इनवर्स डॉट मीटर स्क्वेअर पर मोल. किंवा ओहम इनवर्सला सिमेन मध्ये सुद्धा लिहितात, सिमेन मीटर स्क्वेअर पर मोल. हे झालं त्याचं एसआय युनिट. मोलार कंडक्टन्सचं सीजीएस युनिट ओहम इनवर्स मीटरची दुसरी मीटरचं सीजीएस काय करू आपण, सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल जसच्या तसे पर मोल. ह्या साईनच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल आपल्याला स्पीड ब्रेकरचं साईन, तर ओहम इनवर्स डॉट मीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आणि ओहम इनवर्सला म्हणतो आपण सिमेन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. So this is the CGS unit of molar conductor and these are the SI unit of molar conductor. So in this way we have completed this conductance, types of conduction and its unit. In next lecture we will see the next part, that is the cell constant and some numerical based on the some formulas that we have learned till date. आतापर्यंत जे काही आपण फॉर्म्युले यामध्ये शिकले त्यावर बेस काय आहे, काही न्यूमरिकल्स आहे, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. सो थँक्यू फॉर अटेंडिंग द लेक्चर.